यही समय है, सही समय है, सोए हुए को जगाने का, असं एक पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। विधानसभेतही मतांच्या ध्रुवीकरणाची शक्यता आहे। भाजपा कोणती भूमिका घेणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी ही एक्सपोज केलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, सध्या ध्रुवीकरणाचा विषय सध्या चर्चेत आलेला आहे। कटेंग्या अशा देखील घोषणा होत आहेत। आता देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? प्राजक्त, निश्चितच काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे या अनुषंगानं एक ट्विट केलं होतं। यही समय है, सही समय है, सोए हुए को जगाने का। आणि सकाळी 10:30 वाजता अशा प्रकारचं एक ट्विट यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। एकंदरच हिंदुत्व आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण या सगळ्या संदर्भामध्ये भाजपनं गेल्या काही दिवसात आक्रमक भूमिका घेतली आहे। काल सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरती देखील टीका केली होती आणि हे राज्य सरकार केंद्र सरकार घालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं। या सगळ्या अनुषंगाने काल पुण्यातल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत जाहीरपणे टीका केली होती की अशा प्रकारचा लांगोलचालन आम्ही चालवून घेणार नाही। याच सगळ्या संदर्भात हिंदू मतांच्या दृष्टिकोनातून नक्कीच ओमता देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यानंतर आता भाजप कोणती नेमकी भूमिका घेते याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।